5 राज्यांच्या निवडणुका होताच इंधनाचे दर वाढले। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं। हवाई इंधन महागल्यानं एअर इंडियाचे तिकीट दर गगनाला भिडले। दिल्ली ते मेलबर्न तिकीट तब्बल 2,76,000. नीटची पुनर्परीक्षा 21 जून रोजी, एनटीएनं जाहीर केली नवी तारीख। भारतात परीक्षा माफिया सक्रिय असल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची कबुली। शिक्षण माफियांमुळे निष्पाप उमेदवारांवर अन्याय नको अशी केंद्राची भूमिका। प्रधान यांचं स्पष्टीकरण। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि धनंजय लोखंडेला गुरुवारी रात्री सीबीआयकडून अटक। अभियांत्रिकी शाखेतील एका विद्यार्थ्याला चौकशीनंतर सोडलं। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधील सेवानिवृत्त प्राध्यापक ताब्यात। पीव्ही कुलकर्णींची सीबीआयकडून कसून चौकशी। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एसआयटी 900 पानांची चार्जशीट लवकरच दाखल करणार। तपास अंतिम टप्प्यात असल्याची जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। पुण्यातील हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी एका संशयिताला नागपूरमधून अटक। पुणे एटीएसची कारवाई। राज्यात येत्या 30 जून पासून एसआयआर मोहीम राबवणार। 9.86 कोटींपैकी किती मतदार वगळणार याकडे लक्ष। खासदार संजय राऊतांकडून भारतीय युवकाचा मंद असा उल्लेख। राऊतांच्या ट्विटमुळे वाद। शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती। मनसे नेते आणि राज ठाकरेंचे निकटवर्तीय दिलीप धोत्रेंचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात। धोत्रे गंभीर जखमी। कोकणातील आंबा काजू बागायतदार थोड्याच वेळात वर्षावर मोर्चा काढणार। राजू शेट्टी, विनायक राऊत आणि इतर वाठा नेते सुद्धा सहभागी होणार। विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट। अकोल्यात सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक तापमान। मुंबईत आजपासून 10% पाणी कपात लागू। धरणांतील पाणीसाठा घटल्यानं कटू निर्णय। अदानींना अमेरिकेकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता। दंड भरण्याच्या बदल्यात लाचखोरीचे आरोप मागे घेणार। तडजोड केलेल्या पंतप्रधानांनी व्यापार करार नव्हे तर अदानींच्या सुटकेचा सौदा केला। अदानींना दिलासा मिळाल्यावरून राहुल गांधींचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर। यूएई, नेदरलँड्स आणि स्वीडनसह 5 देशांना देणार भेट। भारतात सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत पहिल्याच दिवशी तणाव। अमेरिका इस्रायलच्या निंदेची इराणची मागणी, मात्र यूएईचा विरोध। विख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन। गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी सुरू होती झुंज।